लठ्ठपणा हा आजार सर्वत्र आणि आता कॉमन झाल्याचं पाहायला मिळतंय, परंतु याच आजारावर गुणकारी असणारं एक अमेरिकेचं संशोधनातनं औषध समोर आलंय, जे भारतामध्ये उपलब्ध होतंय. आणि या नक्की औषधाचे फायदे काय आहेत, हे कशा पद्धतीने मिळतंय, या सगळ्या अनुषंगानं डॉक्टर संजय बोरोडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. एकूणच तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत खूप मोठं योगदान देत आहात, खूप मोठं तुमचं काम आहे. हे जे काही औषधं आहे, तर हे नेमके भारतात कुठे अवेलेबल आहे, साधारणतः याचे गुणकारी किती म्हणजे हे आहेत, आणि लोकांना याचा किती प्रमाणात फायदा होतोय? अं, हा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न आहे ॲक्च्युली. कारण लठ्ठपणा हा ग्लोबली पूर्ण जगभरात वाढतो आहे. आता आम्ही नॉर्मली जे म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, त्यात हा लठ्ठपणा खूप आहे. आता बऱ्याचदा असं बघितलं जातं की लठ्ठपणा आहे, पण त्या लोकांना ना डायबिटीस ना ब्लड प्रेशर असतं. पण लठ्ठपणा तसा चालू ठेवायचा का? लठ्ठपणासाठी का ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? कारण लठ्ठपणामुळे हे जे मेटाबॉलिक डिसीजेस आहेत, लाईक डायबिटीज, ब्लड प्रेशर, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स, जॉईंट पेन्स आणि कॅन्सर्स ऑल्सो, तर या सगळ्या गोष्टींना अवॉइड करायला, त्यांच्यापासून जे व्यंगत्व येतं, आम्ही याला कोमॉर्बिडिटीज म्हणतो, त्या येऊ नये, किंवा लवकर मरण येऊ नये लठ्ठपणातल्या आजारांमुळे. म्हणून आपण लठ्ठपणाला सर्वच डॉक्टर सांगतात पहिले वजन कमी करा आणि मग काहीतरी करा. आता लठ्ठपणासाठी माझ्या अंदाजाप्रमाणे 2009 आणि आधी, तेव्हापासून सर्व औषधं येत आहेत, सर्व कंपन्या करत आहेत. पण या बॅरियाट्रिक्स ज्या सर्जरीज आहेत, या 1952 चालू आहेत. म्हणजे गेली 70 वर्ष या बॅरियाट्रिक सर्जरीज आहेत. आता कसं झालं की या सर्जरीजमुळे एक्झॅक्टली काय होतं, मग जेव्हा रिसर्च होत गेले तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या शरीरातले जे आतडे आहेत, स्टमक आहे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातून खूप सारे हॉर्मोन्स बाहेर पडतात आणि हे हॉर्मोन्स जाऊन लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते. आता बऱ्याच जणांची जेनेटिक पण लठ्ठपणाची टेंडन्सी असते, की फॅमिलीमध्ये आई बाबा मुलं सगळीच लठ्ठ असतात. त्याचा अर्थ असा नव्हे की मुलांनी काही चूक केलेली आहे, की त्यांच्या लठ्ठ आई व बाबांनी काही चूक केली आहे, पण त्यांच्या जीन्समध्ये असतं. आता या जीन्समध्ये असलेल्या गोष्टी, याला जीन थेरपी कुठेच नाही आहे. पण त्याच्यावर जे काही हॉर्मोन्स बदलतात, ॲबनॉर्मल होतात, त्याच्यावर मात्र या बॅरियाट्रिक सर्जरीज काम करतात. आता पूर्ण जगभरामध्ये सगळे रिसर्च व्हायला लागले की काय एक्झॅक्टली काय आहे हे. मग तेव्हा रिसर्चमध्ये कळालं की आपल्या शरीरातून, आतड्यांमधून खूप सारे हॉर्मोन्स निघत असतात लठ्ठपणामध्ये, आणि हे जर आपण कंट्रोल करू शकलो तर आणि या सर्जरीमुळे ते हॉर्मोन्स कंट्रोलमध्ये येतात आणि मग त्यांचा लठ्ठपणा आपोआप कमी होतो. आता या सर्जरीमध्ये काय एक्झॅक्टली होतं हे आपण गोळ्यांच्या वाटे देऊ शकत नाही का? हा नॅचरल प्रश्न आहे. कोणाला सर्जरी म्हणजे लोक सगळे लास्ट रिसॉर्ट म्हणतात, सर्जरी नको म्हणतात, की बाबा एखादी गोळी खाल्ली आणि माझा लठ्ठपणा गेला वगैरे, अशा काही गोष्टी झाल्या तर चांगलंच आहे. मग त्या अनुषंगाने पूर्ण जगभरात रिसर्च सुरू झाले. 2008 आणि 2009 साली काही औषधं आली, पण ती काही वर्षानंतर त्यांच्या साईड इफेक्ट्समुळे ते मार्केटच्या बाहेर गेले. असंच म्हणजे मग परत 10 वर्षानंतर आणि काही नवीन औषधं आली, आणि काही नवीन औषधं आली. आता जो पॅटर्न आम्ही बघतोय गेल्या काही वर्षामध्ये, साधारण 8-10 वर्षामध्ये, की एखादं नवीन औषध येतं मार्केटमध्ये, 2 वर्ष 2.5 वर्ष राहतं, त्यांचे साईड इफेक्ट्स दिसायला लागतात, मग ते मार्केटच्या बाहेर जातं. आता काही वर्षापूर्वी एक गोळी आली होती की जी प्रायमरली, जी गोळी आपण डायबेटीससाठी देतो, आणि तिचा साईड इफेक्ट लठ्ठपणा कमी होतो. तर ती गोळी, सर्व डॉक्टर्स त्या गोळ्यांवर तुटून पडले, प्रत्येक पेशंटला दिल्या गोळ्या, थोडंफार वजनही कमी झालं, पण नंतर नंतर वजन कमी व्हायचं लोकांमध्ये दिसेना. त्याच गोळीचं
मग इंजेक्शन आलं, खूप फेमस झालं. ब्लॅक मार्केटमध्ये लोक विकायला लागले. भारतात ते अजून आलंच नाही आहे. मग लोक बाहेरून जाऊन विकत घेऊन परदेशातून आणायला लागले आणि त्याचे डोस घ्यायला लागले. जवळजवळ साधारण 25,000 रुपये त्याची किंमत पडायची महिन्याची वगैरे अशी. ते इंजेक्शन आता गेल्या 2 वर्षामध्ये तेही पाठी पडलं. आता नवीन हे जे इंजेक्शन आलं आहे ते त्याला मॉन्जरो म्हणतात. हे US फार्माचं तिकडनं US मधून आलेलं एली लिली म्हणून एक कंपनी आहे. त्यांनी याच्यावर शोध लावून बरेच निबंध प्रबंध लिहिले आणि त्याच्यानंतर आता हे इंजेक्शन मार्केटमध्ये आणलं. पूर्वीचे सगळे जे औषधं होते ती एखाद्या हॉर्मोनवर काम करायचे. आता हे जे इंजेक्शन आले हे 2 हॉर्मोन्सवर काम करते. त्यामुळे त्याचे रिझल्ट जरा चांगले असावेत असा सगळ्या सायंटिस्टचा अँड रिसर्चचा तो अनुमान आहे. आता हे जेव्हा खूप परदेशात चाललं, परदेशात खूप लोकांनी वापरलं, आता हे भारतामध्ये फार्मास्युटिकल मार्केटमध्ये आलं आहे. आता याची किंमत साधारण 14 ते 18 हजाराच्या दरम्यान आहे. आठवड्यातून एकदा इंजेक्शन घ्यायचं असतं, महिन्याभरात 4 इंजेक्शन घ्यायचे, पण हे तुम्हाला पूर्ण लाईफ लाँग घ्यायचं आहे. हा सगळ्यात मोठा. तुम्ही इंजेक्शन बंद केलं की त्याचा इफेक्ट जाणार, तुमची ओबेसिटी परत येऊ शकते. बरं, या इंजेक्शनचे आत्तापर्यंतचे आढळलेले साईड इफेक्ट म्हणजे मेनली स्टमक पॅरालिसिस होतं, दुसरं मसल मास लॉस होतो, तिसरं पँक्रियाटिक किंवा काही असे थायरॉईड कॅन्सर्स वगैरे या पहिल्या स्टेजमध्ये असे दिसले आहे. त्यामुळे हे काही जे इंजेक्शन आहे हे फक्त आणि फक्त डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं, कारण हे पण अँटाय डायबेटिक इंजेक्शन आहे जे त्याचा साईड इफेक्ट एक वेट लॉस पण करतं. आता हे जेव्हा कुठल्याही चांगल्या डॉक्टरने एखादा MD डॉक्टरने जर कधी असं ते प्रमोट केलं तर मला वाटतं त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आणि अर्थ राहील. किंवा ते OTC प्रॉडक्ट म्हणजे ओव्हर द काउंटर, म्हणजे केमिस्टकडे गेला की मला बाबा ते जाडी कमी व्हायचं औषध, ते इंजेक्शन द्या आणि मी पैसे देतो तुम्हाला पाहिजे तेवढे वगैरे वगैरे, असं केलं तर त्या ड्रगचा मिसयूज होईल आणि त्याला अर्थच राहणार नाही. हे होऊ नये म्हणून आता आपल्याला एक खूप काळजी घ्यायला पाहिजे. या इंजेक्शनचं जी ॲक्शन आहे आणि त्याचे जे रिॲक्शन्स आहेत हे सर्व डॉक्टर्सनी जनतेला आणि इतर बाकीच्या डॉक्टर फ्रॅटर्निटीला अवेअरनेसच्या दरम्यान त्यांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त याच्यावर प्रोग्रॅम होणं जरुरी आहे की ज्याच्यामुळे उगीच गैरफायदा न घेता नाही येणार. नाही, तुम्ही म्हणता आहात की हे आठवड्यातून एकदा घ्यायचं इंजेक्शन आहे, किमान महिन्यातून 4 डोस घेतले पाहिजे आणि साधारणतः याची जी किंमत आहे ती 14 ते 18 हजाराच्या घरात जाते आहे. परंतु सर्वसामान्य माणूस ही कॉस्ट बेअर करू शकेल का, हा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा, याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत अशा पद्धतीचा काही रिसर्च आला आहे का समोर? नाही, असा अजूनही रिसर्च नाही. कसं असतं ना की पहिले ॲनिमल ट्रायल होतात, मग ते ह्युमन ट्रायलवर जातात आणि मग ते सेफ वाटलं की मग ते मार्केटमध्ये जनरल लोकांसाठी येतात. आता याच्या ज्या काही ट्रायल्स झाल्या त्याच्यामध्ये आता जे मी म्हटल्याप्रमाणे थोडे साईड इफेक्ट्स आहेत, पण अति जाड व्यक्ती, आता ओबेसिटीनं 3 याच्यात आपण डिवाईड करतो: माइल्ड ओबेसिटी, मॉडरेट ओबेसिटी आणि सिव्हिअर ओबेसिटी. आता हे इंजेक्शन आणि हे सर्व आहेत ना सिव्हिअर ओबेसिटीसाठी समजा आपण राखून ठेवले, किंवा मॉडरेट ओबेसिटी सिव्हिअर ओबेसिटीमध्ये जाऊ नये म्हणून राखून ठेवले, किंवा ओबेसिटीचं ऑपरेशन होऊन जर माणसाने त्यांची लाईफस्टाईल व्यवस्थित नाही पाळली मग जे वेट रिगेन होतं आहे सर्जरीनंतरसुद्धा, त्यावेळेस ही इंजेक्शन्स आपण वापरू शकतो. परंतु या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं एक गोष्ट समोर येते आहे की लठ्ठपणाचा जो आजार आहे हा मोठ्या प्रमाणात बळावतो आहे.
आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार असेल किंवा आरोग्य विभाग असेल तेवढ्या ठोस उपाययोजना करताना दिसत नाही आहे. तर या अनुषंगानं काय सरकारनं पावलं उचलली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं एक्सपर्ट म्हणून? मला आपल्याला सांगायला एवढं आनंद वाटतोय की आता नवीन सरकारने काही स्पेशालिस्ट डॉक्टरना, त्यामध्ये मी होतो, की लठ्ठपणासाठी म्हणून आपण जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला आपण काय काय देता येईल याच्यावरच आत्ता हल्ली माझी मीटिंग झाली. गेल्या आठवड्यातच झाली मीटिंग. आता याच्यावर आपण एक टास्क फोर्स तयार करतो आहे की ओबेसिटी आणि ओबेसिटी रिलेटेड डिसीजेस, तर याच्यावर कसं कंट्रोल करता येईल. कारण जेवढे काही रिसर्च आता आले आहेत, जसं वर्ल्ड ॲटलास फॉर ओबेसिटी, त्यांनी डिक्लेअर केलं आहे की 2035मध्ये, आज आपण 2025मध्ये आहोत, 2035 म्हणजे नेक्स्ट 10 वर्षामध्ये 51% ओबेसिटी असेल. म्हणजे एक माणूस आड तुम्ही जाड असेल माणूस, म्हणजे एवढ्या प्रमाणात ओबेसिटी वाढणार आहे. आणि ही वाढल्यामुळे लोकांचं ते कोमॉर्बिडिटीज, म्हणजे त्याने येणारे दुष्परिणाम, त्याने होणारी रोगराई, डायबिटीज अँड ब्लड प्रेशर वगैरे वगैरे, आणि त्याने होणारे अर्ली डेथ्स, या गोष्टी सगळ्या वाढणार आहेत. त्यामुळे याच्यावर आपण आत्ताच कंट्रोल नाही आणला आणि ती जी 51% ओबेसिटी जी होणार आहे 2035मध्ये, ती कमी कमी आणत आणत आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण आत्ताच सुरुवात केली तरच कमी होऊ शकेल. नाही, परंतु आता जर आपण मार्केटमध्ये बघितलं, तुम्ही जसं मगाशी म्हणाला की वेगवेगळे प्रोडक्ट्स येतात, 1-2 वर्ष तक धरतात, पुन्हा जातात. आणि अशा सगळ्या प्रोडक्ट्सचं किंवा हर्बल लाईफ असेल किंवा वेगवेगळ्या अशा सगळ्यांचं कुणाचं नाव घेऊन आपण हे करू शकत नाही. परंतु याचं प्रमाण किंवा याचं मार्केटिंगचं प्रमाण ही खूप दिसतं आहे. आणि मग ते वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना अप्रोच होऊन हे सगळे हे दिसतात. त्याच्यामध्ये आता तुम्ही अजून एक मुद्दा नमूद केला की हे जे आता जो अमेरिकेनं जे संशोधन केलेलं नवीन जे औषधं आहे, हे लाईफ टाईम घ्यावं लागणार आहे तुम्ही म्हणता आहात. तर हे लाईफ टाईम एवढी कॉस्ट लोक बेअर करू शकतील का? आणि किंवा असं याच्यात काय स्कोप आहे का की बाबा एका ठराविक 2-4-6 महिने घेतले आणि किमान वजन कमी केल्यानंतर पुन्हा बाबा त्यांनी जर लाईफस्टाईल जर बदलली तर ह्या औषधाची पुन्हा गरज पडणार नाही, असं काय असेल? होऊ शकतं. कसं असतं, वेट लॉस सुरू व्हायला तुम्हाला एक किक स्टार्ट लागतो. ती आम्ही जनरली ऑपरेशनने देतो, त्यांचं वजन कमी आणतो आणि त्यांना पुढे सांगतो तुम्ही आता मेंटेन करा. हे महत्त्वाचं आहे. पण जे वजन कमी होणं हा प्रकार म्हणजे एक टास्क आहे, हे जनरली होत नाही. बघितलं तर माणूस किती डाएट आणि एक्सरसाइज प्रोग्रॅमवर गेला, त्याचं जो सिव्हिअर ओबेसिटीमध्ये म्हणतो आम्ही, की जिथे कमीत कमी 30 किलोने माणूस जास्त आहे त्याच्या आयडियल बॉडी वेटपेक्षा, तर तो डाएटवर वगैरे गेला 4-5 किलो वजन कमी होतं. आरशात बघताना असं दिसतं काहीच फरक नाही पडला आहे. मग हे लोक 2-3 महिन्याने कंटाळतात. आणि याच्यामध्ये दुसरं काय होतं, भुकेचा जो हॉर्मोन आहे, जिथून जसे मी म्हटले नाही हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात, जो भुकेचा हॉर्मोन आहे जो स्टमकमधून निघतो, इंटेस्टाईनमधून निघतो, तो काही कमी झालेला नसतो. तुम्ही डाएटवर गेला म्हणून बाबा त्याचं प्रोडक्शन कमी झालं आहे असं होत नाही. म्हणजे भुकेचा हॉर्मोन आतून सांगत असतो सतत मला जेवण द्या जेवण द्या जेवण द्या, आणि डाएटवरचा माणूस म्हणतो नाही मी डाएटवर आहे, मी नाही देणार नाही देणार. म्हणजे हे दोघांचं क्लॅश होतं. त्यामुळे मग हे डाएट प्रोग्रॅम सगळे फेल होतात. कळलं ना. म्हणून माइल्डली ओबीस पेशंट किंवा मॉडरेटली ओबीस पेशंट लगेच ओळखायला पाहिजेत आणि त्यांना चांगलं लाईफस्टाईल, चांगलं डाएट, एक्सरसाइज, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधं वगैरे, की या लोकांनी सिव्हिअर ओबेसिटीपर्यंत जाऊ नये, हा माझा सगळ्यांना सल्ला असतो. एक सगळ्यात महत्त्वाचा कॉमन प्रश्न असतो की कारण का चर्चाच तेवढी होती की ही गोळी घेतली तर महिन्याला एवढं किलो कमी करून देऊ, तेवढं त्या औषधामुळे एवढं कमी होईल. तर हा जो सगळ्यात कसं असतं टार्गेट बेस सामान्य माणसं विचार करतात. तर साधारणतः या औषधामुळे महिन्याला एवढं कमी होऊ शकेल, तेवढं कमी होऊ शकेल, असं काय एक रिसर्च आला आहे का की ॲव्हरेज काय पुढं आलं आहे? नाही, बिलकुल नाही. आणि लोकांनी पण
माझी तर विनंती आहे सगळ्यांना की लोकांनी या भूलथापांना, व्हॉट्सॲप नॉलेजला कधीही बळी पडू नये. हे जसं आता आपण सध्या चाललं आहे की सायबर क्राईम एवढे वाढलेत. ओबेसिटीवरची किंवा अशी तत्सम कुठल्याही आजारावरची जर कोणी गोळ्या औषधं तुम्हाला जर सुचवत असेल व्हॉट्सॲपद्वारे किंवा फोनद्वारे किंवा ॲडव्हर्टाईजमेंटद्वारे, तर त्याला भूलथापांना बळी पडू नये. तुमच्या प्रॉपर डॉक्टरला भेटावं, त्यांना दाखवावं की बाबा हे मी घेऊ की नको घेऊ, तुम्ही काय म्हणता, आणि मग त्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच पुढे जा. पण स्वतःचे स्वतः गुगल वाचून डॉक्टर बनू नका. नाही, परंतु आत्ताचं जे औषध आहे याचा इफेक्ट किती आहे, साधारणतः ॲव्हरेज किती आहे कमी होण्याचं? नाही, हे तर आत्ता आलं आहे. आता आपल्याला याच्यावर बघायचं आहे. आता नेक्स्ट 2 वर्ष किंवा एखादं वर्ष आपल्याला अंदाज यायला लागेल की मंजुरीने किती फरक पडला आहे लोकांमध्ये. आता आम्ही ओबेसिटीज बघतो म्हणून आम्हाला तर जास्त लोकांचं असं हे असतं, त्यांचं आम्हाला इमिडिएट रिझल्ट कळतील. साधारण 1-2 वर्षामध्ये आम्हाला साधारण कळतं की किती जणांना फायदा झाला आणि किती जणांना तोटा झाला आहे. तोटा इन द सेन्स कॉम्प्लिकेशन्स. आपण जर बघितलं तर हे सगळं जे नवीन औषध आलेलं आहे, हे सगळं जे आहे ते प्रयोगाच्या अवस्थेत आहे. याच्यामध्ये इतरांची जी औषधं होती त्याच्यापेक्षा याचे रिझल्ट चांगले आहेत. परंतु या सर्व औषधाचा आपल्या राज्यामध्ये याचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल, सर्वसामान्य माणसाला ते कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येईल, याबाबत राज्य सरकार आणि आरोग्य विभागानं असे जे डॉक्टर आहेत, जे एक्सपर्ट आहेत, संजीव बोरोडे सरांसारखे, यांच्याशी चर्चा सुरू केलेली आहे. परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणीच्या वेळेला याचे रिझल्ट कसे येतील हे पाहावं लागणार आहे. परंतु यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे संजय बोरोडे सरांनी सांगितलेला, की कोणतंही अशा पद्धतीचं औषध घेताना यातील जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेऊनच हे औषध घेण्यात यावं, अशाही पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी डॉक्टर मांडताना दिसत आहेत. मंगेशसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई.